ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते लोकनाथ स्वामिन इति नामिने। नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन इति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। परम पूज्य श्री लोकनाथ स्वामी महाराज की। तर सर्वप्रथम इथे नाशिकमध्ये इतक्या मोठ्या संख्येत गुरु महाराजांच्या 75व्या व्यासपूजेचं जो उत्सव आयोजित केला गेला आहे नाशिकमध्ये, त्यासाठी उपस्थित सर्व भक्तांच्या सहर्ष स्वागत आहे आणि आपण सर्वांच्या चरणी वंदना। खूप काही आहे बोलण्यासारखं तर, पण मी अपेक्षा केली नव्हती की तुरंत आल्याबरोबर माझा नंबर येणार पण जो कारण सांगितलं गेलं त्यामुळे चांगलं तर राहिलं असतं की इथे कृष्णधन पण इतर भक्त आहे त्यांच्या मुखातनं काय ऐकायला मिळालं असतं। तर आज सकाळीच आता काही क्षणापूर्वी श्री लोकनाथ गोस्वामी श्री चैतन्य महाप्रभूंचे पलीकर जे होऊन गेलेत, आज त्यांचा तिरुभाव दिवस आहे, तर त्यांचं स्मरण आम्ही करत होतो आणि माहिती नाही काहीतरी चांगलंच कनेक्शन वाटतो मला। श्री चैतन्य महाप्रभूंचे पलीकर श्रील लोकनाथ गोस्वामी आणि महाप्रभूंचे सेनापती भक्त श्रील प्रभुपादांचे पलीकर झाले लोकनाथ स्वामी आणि त्या लोकनाथ गोस्वामींचे शिष्य झाले श्री नरोत्तमदास ठाकूर। आणि श्री नरोत्तमदास ठाकूरचा ज्या दिवशी आविर्भाव होतोय, आविर्भाव तिथी महोत्सव, तोच दिवस आहे ज्या दिवशी माझा जन्म झाला तर हे काही कनेक्शन नाही आहे असं काही विशेष, पण काही ना काही मला जसं आज सकाळी आपण जर गुरु महाराजांच्या मुखाने ऐकत असाल, महाराज म्हटलं की ज्या दिवशी श्रील प्रभुपादांनी मला हा नाव दिलं, जनरली ज्या भक्तांची दीक्षा झाली त्यांना माहिती असेल की इस्कॉनची एक पद्धत जी आहे की तुमचं पूर्वी जो नाव असेल त्याच अक्षरापासून तुम्हाला दीक्षाचं नाव प्राप्त होतं। जसं कीचं कीर्तनानंद झालं आणि असे वेगवेगळे आपण नाव ऐकतो, प्रभुपादांनी दिले आणि त्या दृष्टिकोनातनं परमपूज्य श्री लोकनाथ स्वामी गुरु महाराज म्हणायचे, मी पण विचार करायचो, जसं ज्या भक्तांची दीक्षा होत नाही ते विचार करतात माझं काय नाव होणार आणि महाराज विचार म्हणतात, महाराजांचं मंगळवारच्या दिवशी जन्म झाला 1949 साली, देवशयनी एकादशी ही तिथी होती आणि मंगळवार हा दिवस होता। तर मंगळवार दिवस आहे ज्या दिवशी भगवंत श्री रामचंद्र या जगामध्ये प्रगट झालेत। तर बहुतेक तो एक कारण असेल की गुरु महाराजांचं नाव, जन्म नाव जो झालं तो रघुनाथ झालं, रघुनाथ पाटील ज्याला म्हणतात। आणि गुरु महाराजांच्या मुखाने आपण ऐकतो की गुरु महाराजांचे पिता त्यांचं नाव भगवान पाटील आणि त्यांचे पिता जे झाले म्हणजे गुरु महाराजांचे आजोबा त्यांचं नाव सावळा तर सावळा म्हणजे विठ्ठलच, तर सावळा भगवान आणि ते त्यांचे पुत्र रघुनाथ। आणि गुरु महाराज खूप वेळा सांगतात या गोष्टीला की मी हा विचार करायचा तर माझं रघुनाथ नाव आहे, तर बहुतेक मग काय नाव होणार तर राधा रमण
असं र अक्षर आहे ना, र अक्षरापासून राधा रमण होणार असं काही विचार गुरु महाराज मी करायचो. शक्य असेल तर आणखी समोर येऊ शकतात हार्मोनियमला आपण पुढे करून, कारण की भक्तांची संख्या वाढत आहे आणि बहुतेक मागे आता माताजी लोक पण फक्त थोडी येण्या जाण्याचा रस्ता ठेवा आणि शक्य असेल जितकं समोर येऊ शकता आपण, सर्वांना विनंती आहे. तुमच्या समोर जर 1 इंच पण जागा खाली दिसत असेल मला अनाऊन्समेंट करण्याची सवय आहे तर प्रवचनाच्या मध्येच अनाऊन्समेंट झालं. थोडी पण जागा दिसली, जॅम्बे पण बाजू झालं तर आणखी जागा होऊन जाणार. ठीक आहे. तर गुरु महाराजांच्या मुखानं आम्ही जे ऐकलं की गुरु महाराज म्हटलं, ज्या क्षणी शिल प्रभुपादांनी 1972 साली वृंदावन धाममध्ये कार्तिक मास आणि बहुलाष्टमी ही तिथी होती आणि त्यावेळेस जेव्हा शिल प्रभुपादांनी दीक्षा दिली, शिल प्रभुपादांनी नाव दिलं लोकनाथ दास ब्रह्मचारी, हरि बोल. आणि त्यावेळेस गुरु महाराज त्या क्षणापासून माझ्या मनामध्ये मग लोकनाथ दास जेव्हा प्राप्त झालं आणि संन्यास नंतर पण जेव्हा 1975ला संन्यास झाला गुरु महाराजचा, तेव्हा पण आपण ऐकतो की इतर जणांचं कधी नाव चेंज होऊन जातात, तर भक्ती वेदांत होऊन जातात, तर म्हणजे भक्तिभूषण होऊन जातो, तर वेगवेगळ्या प्रकारचे नाव, भक्ती प्रेम. तर तसंच महाराजांना वाटलं माझं पण काही नाव बदलणार. जसे प्रभुपादांचे एक शिष्य होते घनश्याम दास, त्यांचं काय नाव झालं तर भक्ती तीर्थ स्वामी, पूर्णच नाव बदललं ना. तर महाराजांना पण वाटलं की जेव्हा संन्यास होणार तेव्हा काहीतरी वेगळंच नाव प्राप्त होणार. पण किती 6 डिसेंबर ना, बहुतेक 6 डिसेंबर 1975 साली जेव्हा संन्यास प्राप्त झालं, तर दीक्षा झाली 1972 राधा दामोदर मंदिरमध्ये श्री रूप गोस्वामीच्या समाधी समक्ष. आणि 3 वर्षानंतरच इथे चुकून काही तुम्हाला माहिती दिली जाते त्याच्यावर जास्त विश्वास करू नका, असं परत परत म्हटलं जातं सुरुवातीला अनाउन्समेंट की लवकरच काही संन्यास होणार आहे. तर हे बच्चों का खेळ नाही आहे. फक्त गुरुमाच्या आशीर्वादाने नाव गेलं आहे, पण खूप वेगळी पद्धत आहे ती. भरपूर परीक्षा राहणार, वेगळी असेसमेंट की 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष पण लागू शकतात, असं काही नाही. कारण की 2-3 वेळा ते अनाऊन्समेंट अशी झाली आहे काल रात्री पण की पुढच्या वेळेस आपण बघूया. तर अशी काही मनात भ्रम नका ठेवू की असं काही होणार आहे इतक्या लवकर. निश्चितच आपण सर्वांचा आशीर्वाद असेल शिल प्रभुपादांच्या आणि गुरुमांच्या सेवेसाठी. जे काही असो, तर आता खूप काही असे भरपूर नियम आहेत इस्कॉनमध्ये, पण त्यावेळेस फक्त एकमेव जो रिकमेंडेशन होता कोणता, शिल प्रभुपाद. प्रभुपादांनी म्हटलं तर झालं काम. तर प्रभुपादांनी मग महाराजांना संन्यास दिला आणि त्यावेळेस परत महाराजांच्या मनामध्ये तसा विचार होता की माझ्या नावाचं पण काही बदल होणार. आणि शिल प्रभुपादांच्या समक्ष जेव्हा गेले, कृष्ण बलराम मंदिर होतं, तमालचं वृक्ष, त्याच्या खाली शिल प्रभुपाद बसून शेवटी जेव्हा दंड दिले आणि त्यावेळेस म्हणले की फक्त तुमच्या नावामध्ये दास काढून आता स्वामी लावून टाका. तर लोकनाथ दास ब्रह्मचारी होते झाले लोकनाथ स्वामी महाराज की. तर महाराज त्यावेळेस नेहमी म्हणतात हे की तेव्हापासून माझ्या मनात आहे की लोकनाथ गोस्वामी सोबत माझं पण काही कनेक्शन आहे. आणि माझं जेव्हा महाराजांकडनं जेव्हा दीक्षा झाली आजपासून जवळपास 21 वर्षापूर्वी 2003 साली, आणि त्यानंतर जेव्हा मला माहिती पडलं की माझं जन्मचं मूळ जी तिथी आहे ती नरोत्तम दास ठाकूरचं आविर्भाव तिथी आहे, तेव्हापासून मला पण वाटलं की लोकनाथ गोस्वामीसोबत माझं पण काही कनेक्शन आहे. ठीक आहे, मी असं काही प्रिपेअर्ड नाही आहे जसं आता. ठीक आहे, अच्छा लावलं का ते? ठीक आहे, ते नंतर दाखवू पण शकतात. विशेष करून एक प्रेझेंटेशन होतं, जर वेळ असेल तर नंतर कृष्ण भक्तप्रभू आणि वंशोधन ठाकूर दाखवू शकतात. 2 भागात आहे. त्याचा पहिला भाग होता प्रभुपादेर लोकनाथ आणि दुसरा भाग होता लोकनाथेर प्रभुपाद.
असे 2 भाग आहेत. जे प्रभुपादांचे लोकनाथ आहे, तर विशेष करून आपण महाराजांची आज गुणानुवर्णन महिमा ऐकतोय. आणि प्रत्येक भक्तासाठी आणि विशेष करून शिष्यांसाठी खूप महत्त्वाचा एक भाग आहे. कारण की भगवत भक्तीचं मूळ जो आधार आहे, जशा प्रकारे कोणती पण इमारत बनवली तर नीव महत्त्वाची आहे, फाउंडेशन. जर फाउंडेशन नसेल तर तुमचं किती पण तुम्ही जर कन्स्ट्रक्शन केलं ते इमारत मजबूत राहणार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इमारत जास्त उंच तुम्ही बांधू शकत नाही, म्हणजे 2, 3, 4, 5 मजले जर पाया मजबूत नसेल तर. आणि तिसरी गोष्ट, त्या इमारतचं आयुष्य, जी पण बिल्डिंग आहे त्याचं आयुष्य खूप जास्त राहणार नाही. तशा प्रकारेच आपण कृष्ण भावने जो अभ्यास करत आहात, श्री रूप गोस्वामींनी भक्तिरसामृत सिंधू में भक्तीचे 64 अंगांचा उल्लेख केला आहे. आणि त्या अंगामध्ये आपण जर बघितलं तर सर्वात पहिला, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात मॅन्डेटरी, अनिवार्य आहे, त्याच्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. आणि तो कोणता आहे तर आदौ गुरु पादाश्रय. याच्याच कनेक्ट करणार का? ठीक आहे. तर आदौ गुरु पादाश्रयाचा अर्थ एक तर आहे की गुरु, आध्यात्मिक जीवनाची सुरुवात गुरुच्या आश्रयापासून होते. आणि आध्यात्मिक जीवनातले प्रत्येक भक्तीचं अंग जो आहे त्याचा आधार पण गुरु आश्रय आहे, गुरुनिष्ठा आहे. ते जवळपास 3 सत्रामध्ये आपलं एक सेमिनार झालं होतं. काही भक्तांनी मला आल्यावर म्हटलं की आम्ही ऐकलं प्रभूजी तुमचं गुरुतत्व सेमिनार, तर ते आपण नंतर ऐकू शकता. ते विस्तृत तो तत्व सांगायचं नाही आहे. पण तुम्ही नाम जप करत आहात, आपण भागवतचं श्रवण करत आहात, आपण श्री विग्रहांची सेवा करत आहात, आपण साधू संग करत आहात, आपण धामवास करत आहात. ज्या काही गोष्टी आपण करत असाल तर त्याचा आधार गुरुनिष्ठा आहे. आणि त्याशिवाय इतर कोणतीही गोष्ट, जशा प्रकारे सनातन गोस्वामीच्या शब्दात म्हटलं तर, जो व्यक्ती देहात्म बुद्धीमध्ये आहे, ज्याला आत्म्याचा साक्षात्कार झालं नसेल, की आपण शरीर नाही आपण आत्मा, याचा साक्षात्कार झालं नसेल, त्याची कोणतीही सेवा श्रीकृष्ण स्वीकार करत नाही. कारण की भगवंत श्रीकृष्ण सच्चिदानंदमय आहे. आणि सच्चिदानंद भगवंतांची सेवा करण्यासाठी सच्चिदानंद आत्म्याचा साक्षात्कार करणं गरजेचं आहे. जसं इंग्रजीमध्ये प्रभुपाद म्हणतात की सूर्यामध्ये प्रवेश करण्यासाठी अग्निमय शरीर पाहिजे. तर दिव्य भगवंतांच्या वपू, दिव्य शरीर, भगवंताच्या दिव्य स्वरूपची व्यक्तिगत सेवासाठी तशी साक्षात्कार आत्म्याचं होणं गरजेचं आहे. जर शरीराच्या म्हणजे धरातलवर आहात तर श्रीकृष्णाची सेवा आपण करू शकत नाही. तर आपण जे काही सेवा करतोय, आपण नाम जप साधना, ते आपण काय करतो तर ही गोष्ट शिकवली जाते की आपण गुरुला अर्पण करतो आणि गुरुच्या माध्यमाने श्रीकृष्णापर्यंत प्राप्त होतोय, पर्यंत पोचते. तर त्यासाठी आवश्यक आहे की आपण विशेष करून गुरु महाराजांची महिमा जाणायला हवी. तर गुरु महाराजांचे थोरले बंधू धर्मावतार प्रभू त्यांनी खूप सुंदर ग्रंथ सुद्धा लिहिला आहे, लोकनाथ आमचे जीवन असा ग्रंथ आहे, मराठी भाषेतच आहे, ज्याच्यामध्ये वैयक्तिकपणे त्यांनी खूप काही गोष्टी सांगितल्या आहेत. तर महाराजांची अशी खूप महिमा आहे. त्याच्यामध्ये विशेष करून काही दिवस अगोदर आपण ऐकत होता आणि अनेक वेळा आम्ही ऐकलं आहे. इस्कॉनचे एक प्रमुख संन्यासी आहे परमपूज्य श्री राधारमण स्वामी महाराज, त्यांच्या मुखाने आम्ही ऐकतो. हे वाक्य तर सर्वसाधारण सर्वांच्या मुखाने ऐकतो, त्यामुळेच मी हा टायटल दिलं होतं. जे कोणी गुरु महाराजांच्या संपर्कात आलेत, ज्यांनी कोणी एक वेळा सुद्धा महाराजांचं दर्शन केलं आहे, त्यांचा एक अनुभव राहिला, म्हणे खरा संत ज्याला म्हणू शकतो, खरे साधू कसे आहेत. माझं वैयक्तिक जर उदाहरण दिलं तर मी ज्यावेळेस कृष्ण भावनेमध्ये आलो जवळपास 1997-98 मध्ये,
आणि जसं सर्वांचा अनुभव आहे की आपण जसं भक्तीचा अभ्यास सुरू केलं तर काय होणार की घरामध्ये कुटुंबात खूप काही विरोध पण होतात. आणि मी होतो एकुलता एक लाडका एकदम घरातला. तर आई वडिलांना खूप भीती वाटली की गेला मुलगा कामात ना आता. CA आणखी जसं काही म्हटलं तर त्यांची खूप काही अपेक्षा होत्या माझ्याकडनं की पापा कहते है बडा नाम करेंगा बेटा हमारा ऐसा करता. त्यांनी खूप काही विचार केलं होतं पण तसं काही दिसलं नाही. आणि जेव्हा हा हरिकृष्णाच्या नादी लागलं तर त्यांना समजलं की खूप जास्त भक्तिभाव वाढत चाललाय, थोडं अभ्यासाकडे काही दुर्लक्ष होतं आहे, अशा खूप काही गोष्टी तिथे दिसू लागल्या. तर हळूहळू त्यांनी खूप विरोध करणं सुरू केलं की नेहमी नेहमी हरिकृष्ण हरिकृष्ण काय करत राहतो, सकाळ दुपार संध्याकाळ हरिकृष्ण सुरू राहतं तुझं. आणि आता कॉलेजची पुस्तकं सोडून तुझ्या हातात भगवद्गीता आणि भागवतच दिसत आहे. तर खूप चिडले ते. आईने म्हटलं की खबरदार आता मंदिरात पाय सुद्धा ठेवलं तर अजिबात नाही जायचं. तरी मी कॉलेजमध्ये जायचो, हे आता डिस्क्लोज करू शकतो. आणि कॉलेजच्या पिरियडमध्ये न जाता मी भागवतम क्लासमध्ये जात होतो. टाळी वाजवण्यासारखी गोष्ट नाही आहे काही. आणि वडिलांनी पण खूप विरोध केला. आणि शेवटी 1998 साली वडिलांना माहिती पडलं की इस्कॉनचे एक प्रमुख आहेत कोणीतरी लोकनाथ स्वामी महाराज, आणि त्यांचं नागपूरमध्ये आगमन होत आहे. तर आणि ते पूर्ण त्यांनी निश्चय केलं होतं की त्या कोणाचे महाराज त्यांना जाऊन भेटतो इस्कॉनच्या. आमचा एकुलता एक मुलगा आहे, तुम्ही काय त्याला मंत्र शिकवत आहे, थोडं त्याला मार्गेवर आणायचं आम्हाला. तर म्हणजे एका प्रकारे भांडण करण्याचा विचार होतो वडिलांचा. तर म्हणे की मी येतो तुझ्या इस्कॉनच्या मंदिरात, कोण आहे, आम्हाला माहिती नाही का भक्ती काय आहे, हम सब देखे भक्ती, इतनी भक्ती करने क्या जरूरत है, इतनी सुबह शाम माला करने क्या जरूरत है, खूप काही म्हणू लागले होते वडील. तर मी थोडं घाबरून गेलो होतो की इतका मोठा. ते रविवारचं सत्संग होतं आणि रविवारच्या सत्संगात विशेष करून गुरु महाराज आलेले होते नागपूरमध्ये. आणि पूर्ण मंदिर हाऊसफुल एकदम, म्हणजे बाहेरपर्यंत जसे काही प्रभूजी खिडकीमधनं मला बघत आहेत तशा एकदम बाहेरपर्यंत पूर्ण फुल झालेलं होतं. आणि त्यावेळेस मग महाराज आले. आता मला भीती वाटत होती, मग काय बोलणार, सर्वांच्या समोर काही तमाशा झालं तर काय म्हणतील की. तर खूप मनामध्ये भीती होती. आणि मग महाराज आले, महाराज बसले आणि सर्व म्हणजे वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. आणि आताचं नाही, आता तर महाराजांचे वेगवेगळे मेलोडीज आहेत खूप काही. पूर्वीचं आपण जर ऐकलं असेल जय राधा माधव, महाराजांचा एक नॅचरल राधा माधव. आता भरपूर वेगवेगळे रागमध्ये आहेत, शिवरंजनी आहे तर काही, पण तो एक राधा. आणि जसं म्हटलं तर सर्व पागल झाले. आणि स्वाभाविक सर्वांमध्ये म्हणजे आपण सर्व अनुभव घेतला आहे महाराजांच्या कीर्तनाचा. जे काय असो तो कार्यक्रम पूर्ण झाला आणि माझ्या मनात कंटिन्यूस तेच चाललं होतं, आता वडील काय बोलतील काय बोलतील. पण चांगलं झालं, काहीच बोलले नाही. आणि वडील मग प्रसाद घेतला आणि मग मी महाराजांसमोर आणलं की महाराज माझे वडील आहेत. तर सर्वांना माहिती आहे महाराजांची पद्धत, महाराज असे बोलले, भाग्य आहे चांगला मुलगा भेटला आपल्याला असं महाराज थोडं म्हटले. आणि असे जास्त बोलले नाही मग. तर श्री चैतन्य महाप्रभू कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी, उत्तम अधिकारीचे लक्षण सांगतात. कनिष्ठ म्हणजे एक वेळेस ज्याच्या मुखातनं भगवंतांचं नाव निघालं तो कनिष्ठ. निरंतर जो भगवंतांच्या नावाचं उच्चारण करतो त्याला मध्यम म्हटलं आहे. आणि उत्तम अधिकारीचं काय लक्षण आहे, जहार दर्शने मुखे आईसे कृष्ण नाम. ज्या व्यक्तीला बघून तुमच्या मुखातनं जर श्रीकृष्णाच्या नावाचं उच्चारण झालं म्हणजे तो उत्तम अधिकारी. इतर लोक ज्यांच्या दर्शन मात्राने कीर्तन करू लागणार त्यांना उत्तम अधिकारी म्हटलं आहे. तर हा एक प्रत्यक्ष प्रमाण झालं. त्यावेळेस जे काही झालं असेल शेवटी महाराज काही बोलले नाही, हां ठीक आहे असं म्हटलं. आणि माझ्या वडिलांनी प्रसाद घेतलं आणि प्रसाद घेऊन घरी गेले. आता विचार काय बोलणार वडील. आणि जेव्हा घरी पोचलो तर वडील भेटले आणि वडिलांनी फक्त एकच म्हटलं की ते कोण महाराज आहेत ना तुमचे इस्कॉनचे. म्हणे हां. काय म्हटलं लोकनाथ स्वामी महाराज. ते मला दीक्षा देणार का. ते भांडण करायला गेले होते की माझ्या मुलाची. तर मला वाटलं की हे खरंच उत्तम अधिकारी आहे. आम्हाला प्रयत्न करावे लागतात. भक्ती वृक्ष आणि भक्तिशास्त्र माळ जप करा, जप करा. इतरांना आम्ही सांगतो
आणि महाराजांचं एक वैयक्तिक बघितलं अनुभव जो की महाराजांची अशी एक शक्ती आहे की त्यांना बघितलं, आता झूमवर अनेक भक्तांचा अनुभव झाला आहे, नवीन नवीन जे लोक पण 2 माळवाले फक्त महाराजांना बघून ते 16 माळवर आलेत, 16 माळवांची नाम जप वाढत आहे. तर सहज स्वाभाविक त्यांची जी विशेष हा एक प्रभाव बघण्यात आलं. आणि सोबतच विशेष म्हणजे परमपूज्य राधारमण स्वामी महाराजांचं वाक्य मला आठवतं आताच. राधारमण स्वामी महाराज गुरु महाराजांविषयी श्रद्धांजली म्हणताना बोलले होते. आणि माहीत नाही ते राधारमण महाराजांचं विशेष प्रेमसुद्धा आहे गुरु महाराजांप्रती, कारण की गुरु महाराजांचे पर्सनल सर्वंट होते राधारमण महाराज. ज्यावेळेस महाराजांनी पदयात्रा सुरू केली होती त्यावेळेस परमपूज्य श्री राधा गोविंद गोस्वामी महाराज प्रभुपादांचे शिष्य आहे आणि त्यांचे छोटे भाऊ होते राधारमण महाराज. त्यावेळेस ते ब्रह्मचारी होते. तर राधा गोविंद महाराजांनी त्यावेळेस आम्ही जे ऐकलं आहे त्यांनी आपल्या लहान भावाला सांगितलं, तुला खरंच भक्ती म्हणजे आध्यात्मिक जीवनात प्रगती करायची, इस्कॉनमध्ये प्रगती करायची असेल तर काय करायचं म्हणे, कधी लोकनाथ स्वामी महाराजांचा आश्रय नाही सोडायचा, नेहमी त्यांच्याच आश्रयात राहा. तर त्यामुळे पदयात्रा असो, ब्रजमंडल परिक्रमा असो, राधारमण सोबत राहा. तर राधारमण महाराज जेव्हा म्हणतात, जर माहीत नाही तर ते व्हिडिओ पण आहे आपण बघू शकता. तर राधारमण स्वामी महाराज म्हणतात की विष्णू शिल प्रभुपादांचं वाक्य, अच्छा पुढचं एक तर प्रसिद्ध शिल प्रभुपादांनी 1977 मध्ये जो पत्र लिहिलं होतं आपण बघताय, आणि त्याच्यामध्ये जो वाक्य आहे, आणि विशेष सेक्रेटरीचं कार्य राहतो की जे शब्दांना यथारूप लिहायचं आहे, वेगळं काही त्याच्यामध्ये कमी जास्त करू शकत नाही. तमाल कृष्ण महाराजांनी लिहिलं पण प्रभुपादांनी डिक्टेट केलं आहे. आणि तिथे पहिला शब्द मेरे प्रिय लोकनाथ महाराज, तर पहिला शब्द महाराज मेरे, असा व्यक्ती ज्याला श्रील प्रभुपादांनी माझं म्हटलं आहे. जशा प्रकारे आपण ऐकतो श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, एबे नाम संकीर्तन तीक्ष्ण खडग लैया अंतर असुर जीवे फेली बे काटिया, यदि पापी छाड़ी धर्म दूर देश जाय, मोर सेनापती भक्त जाईबे तथाय. श्री चैतन्य महाप्रभूंची भविष्यवाणी चैतन्य मंगलमध्ये उल्लेख केला आहे. ते म्हणतात की या नाम संकीर्तनच्या तलवाराने संपूर्ण जीवांच्या हृदयामध्ये जे आसुरी भाव आहे त्याचा मी नाश करणार. पण असे काही जीव आहेत, यदि पापी, असे काही पापी जीव आहेत, दूर देशे जाय, दूर देश म्हणजे फक्त विदेशच नाही तर श्री चैतन्य महाप्रभूंच्या नेटवर्क एरियाच्या बाहेर जे होते, तर दूर देशमध्ये नाशिक सुद्धा आलं. 500 वर्षापूर्वी जेव्हा चैतन्य महाप्रभू प्रगट झाले त्यांच्या कृपापासून जितके जीव वंचित राहिलेत ते सर्व दूरदेशमध्ये येतात. तर अशा जीवांसाठी चैतन्य महाप्रभू काय म्हटले, यदि पापी छाडी धर्म दूर देश जाए, मोर सेनापती भक्त जाईबे तथाय. त्यावेळेस ते म्हणतात मोर सेनापती भक्त, हा शब्द खूप महत्वाचा आहे. माझा म्हणतात विठ्ठल माझा, तसंच माझा सेना, श्री चैतन्य महाप्रभू ज्या जीवाला माझं म्हणत आहे, तर चैतन्य महाप्रभूंचे निज जन, चैतन्य महाप्रभूंचे लीलामधनं आलेले, हे म्हणणं अतिशयोक्ती नसेल. तसं आपण ऐकतो की ब्रह्माजींच्या एक दिवसामध्ये फक्त एक वेळा स्वतः वृंदावन बिहारी श्रीकृष्ण श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपात येऊन प्रेम, माधुर्य प्रेमला नाम संकीर्तनाच्या माध्यमाने देतात. तर आम्ही श्रील प्रभुपादांच्या शिष्याकडनं ऐकतो की जशा प्रकारे ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये फक्त एक वेळा स्वतः चैतन्य महाप्रभू येतात या माधुर्य प्रेमला देण्यासाठी, तर ते ब्रह्माजीच्या एक दिवसामध्ये एक वेळा श्री चैतन्य महाप्रभू स्वतः येतात. तसं ब्रह्माजीच्या एक दिवसामध्ये म्हणजे सहस्त्र युग ज्याला म्हणतात, 1000 चतुर्युगामध्ये फक्त एक असा वेळ येतो जेव्हा चैतन्य महाप्रभू येतात आणि चैतन्य महाप्रभूंचं निजजन म्हणजे श्रील प्रभुपाद स्वतः येतात. हरी बोल. 1000 चतुर्युगामध्ये फक्त एक वेळाच प्रभुपाद येतात. तर आम्ही इस्कॉनच्या इतर भक्तांकडनं ऐकतो की जशा प्रकारे चैतन्य महाप्रभू फक्त एक वेळा येतात, एकच कलियुग आहे, युगे 28
तर सातव्या मन्वंतरच्या 28व्या चतुर्युगमध्ये श्री चैतन्य महाप्रभू येतात आणि 7व्या युगच्या 28व्या चतुर्युगमध्ये श्रील प्रभुपाद येतात. तर तसंच आमचे काही भक्त म्हणतात की 7व्या युगच्या 28व्या चतुर्युगमध्ये जेव्हा श्रील प्रभुपाद येतात तोच काळ आहे ज्यावेळेस श्रील प्रभुपादांचे शिष्य सुद्धा येतात. तर कोणी पण शिष्य साधारण नाही आहे. तर त्या चैतन्य महाप्रभूंनी श्रील प्रभुपादांचा उल्लेख जेव्हा केला आहे, भविष्यवाणी केली 500 वर्षापूर्वी, तेव्हा शब्द वापरलाय मोर सेनावती, माझा आहे. चैतन्य महाप्रभू म्हणजे राधाकृष्ण आणि राधाकृष्णाचे निजजन जे आहेत ते आहेत श्रील प्रभुपाद. कोण बोलतोय ते पण महत्वाचं आहे ना, वाक्य कोण लिहिलंय. आणि ते श्रील प्रभुपाद जे राधाकृष्णाच्या नित्यलीलामध्ये राधाकृष्ण निजजन आहे ते म्हणतात माझे लोकनाथ. आणि माझा आहे ना शब्द, मेरे प्रिय लोकनाथ. तर या शब्दावरच राधा महाराज खूप काय म्हणतात की श्रील प्रभुपादांनी तसं अनेक शिष्यांना आपले संबोधित केलं असेल. आणि पुढे जो पत्रामध्ये आपण जर वाचणार, श्रील प्रभुपाद आपके प्रचार कर गति के विवरण से अत्यंत प्रसन्न है. जब उन्होंने सुना कि आप कितने मजबूती से प्रचार कर रहे, महाराज जे संकीर्तन निताई गौर सुंदर ट्रॅव्हलिंग संकीर्तन पार्टी त्यावेळेस जे करत होते, तर हमारे लोकनाथ स्वामी काय लिहिलंय, संत तुकाराम के समान है. हरि बोल. प्रभुपादांच्या वाक्यात आमच्या वाक्यात थोडं अंतर आहे ना. आम्ही कसं म्हणतो, प्रभूजी आप तो शुद्ध भक्त आहे, मनात अजिबात काही भाव राहत नाही आणि शुद्धचं एबीसीडी सुद्धा माहिती नाही आम्हाला. शुद्ध शुद्ध म्हणतो काय, म्हणजे इतकं स्वस्त पण नाही आहे काही की आप शुद्ध भक्त आहे प्रभूजी, आप कितने महान है. पण श्रील प्रभुपाद काय असं म्हणजे काही काय म्हणतात हलके शब्द राहतात ना, आम्ही एकदम असंच वापरून देतो. श्रील प्रभुपादांच्या मुखानं निघालेला शब्द आहे की हमारे लोकनाथ. दोन्ही शब्द महत्वाचे आहे. एक तर संत तुकाराम के समान आहे, तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण तुकाराम महाराजांचे चरित्र वाचावं लागेल. तुकाराम महाराजांचे समान म्हणजे तुकाराम महाराज कसे होते, तर ते मी आता तो माझा विषय नाही आहे. पण विशेष करून हा जो शब्द आहे, एकतर तुकाराम सारखे आहेत ते एक विशेष गोष्ट, आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे हमारे लोकनाथ. तर हा शब्द म्हणताना विशेष मला माझ्या मनात इतकं काही भाव नाही आहे. पण परमपूज्य राधारमण स्वामी महाराज जेव्हा म्हणत होते तेव्हा हमारा शब्द म्हटलं तर राधारमण स्वामी महाराजांच्या डोळ्यात अश्रू आलेत, ते रडू लागलेत. आणि ते म्हणे प्रभुपाद म्हणतात की माझे लोकनाथ, आमचे लोकनाथ म्हटलंय. तर श्री चैतन्य महाप्रभू राधाकृष्ण युगल सर्व त्यांचे निजजन श्रील प्रभुपाद आणि श्रील प्रभुपादांच्या निजजनामध्ये आहेत परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज की. तर अनेक आठवणी आहेत तशा खूप काही, पण इथे घड्याळ पण नाही आहे माझ्यासमोर, परत प्रॉब्लेम येणार. मागे आहे तिथलं घड्याळ पण थोडं बरोबर लोकेशन ठेवावं लागेल नाशिक मंदिराचं. पण जे काय असो ठीक आहे, ऑलमोस्ट वेळ होत आहे. ठीक आहे, मला म्हटलं आहे की थोडं वेळेचं भान ठेवा. तर महाराजांची विशेष सेवा करण्याची संधी प्राप्त झाली जवळपास 20 वर्षापूर्वी. 2003 मला आठवते, ज्यावेळेस महाराजांचे एक पर्सनल सर्वंट होते साक्षी गोपाल प्रभू, इष्टदेव प्रभूंचे भाऊ होते. आणि मग ते अस्वस्थ झाले आणि त्यावेळेस मला आठवते ब्रजमंडल परिक्रमा होती, 1 महिना परिक्रमासाठी मी गेलो होतो. आणि त्यावेळेस महाराजांचं नम्रपणा आहे, खूप मोठापणा आहे. 1 महिना परिक्रमा गेली तर मला सेवा मिळाली होती की जितके इस्कॉन जे संन्यासी जे येतात त्या सर्वांची सेवा करायची. तर पूर्ण 1 महिना आम्ही सर्व संन्यासींची सेवा केली. वेगळे हनुमत प्रेक्षक महाराज होते, सुबक स्वामी महाराज होते, कविचंद्र स्वामी महाराज, अनेक संन्यासींची सेवा करतो. आणि त्याच्या शेवटी मग महाराजांनी बोलवलं आणि महाराज म्हणे तू माझी सेवा करणार का. हे काय विचारण्यासारखं आहे का. पण महाराजांची नम्रता आहे. महाराज विचारत आहे, महाराज आदेश झाले नाही, हां सेवा कर. महाराजांशी विचारले कॅन यू हेल्प मी, कॅन यू असिस्ट मी. आणि मला आठवतं त्यावेळेस मी पहिलं वाक्य म्हटलं की सर्वंट म्हटलं म्हणजे त्याला कुकिंग यायला पाहिजे. म्हटलं मला कुकिंग अजिबात जमत नाही महाराज. आणि त्यावेळेस महाराज म्हटलं की हां आवश्यक नाही आहे, अनेक भक्त राहतात, करून घ्यायचं, स्वतः करण्याची गरज नाही.
तुम्ही करून घेऊ शकता. आणि जे काय असं मग महाराजांनी कृपा केली, मला आपल्या आश्रयात ठेवलं. जवळपास 1-1.5-2 वर्ष तेव्हा सेवा घडली महाराजांची. आणि त्यावेळेस पण खूप काही शिकायला मिळालं. महाराजांचं जीवन आहे म्हणजे तसं निश्चितच हे महत्त्वाचं आहे की वाणी संघ वपू संघपेक्षा खूप महत्त्वाचं आहे. आपण ऐकतो महाराजांच्या मुखाने, आपण जे महाराजांचा भाव आपल्याला समजून येते, पण सोबतच वपू संघचा पण एक वेगळा प्रभाव आहे. अशी म्हणजे शरीर, जो मन, वाणी पूर्णपणे भगवंताच्या सेवेत लागलेलं आहे, त्यांची एक विशेष शुद्धता राहते, एक पवित्रता राहते. तर अशा महाराजांची सेवा करण्याची संधी मिळाली. महाराजांची तपश्चर्या, महाराजांचं साधेपणा. महाराज विशेष करून सर्वांकडनं कधी कधी डिमांड करत नाही, हे महत्त्वाचं आहे. जो दे दिया वो ले लेंगे. असं नाही की कधी भाजी दिली आणि भाजीमध्ये मीठच नसेल तर आमच्यासारखेला तर क्या प्रसाद बनाया आहे आम्ही. पण महाराज कधी एक शब्दसुद्धा बोलत नाही. बघितलं आहे कधी पण प्रसादामध्ये काही कमी झालं आणि जे पण आहे, आमच्या सेवेमध्ये खूप काही कमतरता होत्या, पण महाराजांनी. आणि विशेष करून मी परवाच बोलत होतो जेव्हा आम्ही वंशीवर्धन ठाकूरपंच्या घरी पोहोचलो त्यावेळेस, की आता आपण बघतोय प्रभुपादांच्या शिष्यांना, गुरु महाराजांना आपण बघतो आणि त्यांचं एक ऐश्वर्य आहे की आता हजारो शिष्य आहेत, महाराजांना अनेक हार घालत आहेत. जसं गुरु महाराज म्हटले, झांसीमध्ये जेव्हा पोचले गुरु महाराज, त्यावेळेस महाराजांनी म्हटलं की झांसीमध्ये पोचल्याबरोबर अनेक भक्त आलेत आणि 10-15 हार महाराजांना घातले गेलेत. आणि गुरु महाराज म्हटले, श्रील प्रभुपाद झांसीमध्ये जेव्हा पोचले होते, एक हार सुद्धा प्रभुपादांना कोणी घातला नव्हता. तर प्रभुपादांचं जो तपस्या सुरू झाली ती झांसीमधून सुरू झाली. तर तशा प्रकारेच श्रील प्रभुपादांच्या शिष्यांना, महाराजांना आपण जे बघतोय आज इतका सन्मान मान प्राप्त होत आहे, पण त्याच्या अगोदर त्यांनी किती कठोर तपश्चर्या केली हे क्वचितच काही जणांना माहिती आहे. तर मुंबईमध्ये गुरु महाराज जवळपास अनेक वर्ष राधा रासबिहारीची सेवा करत होते. आणि ज्यांनी व्हिडिओ बघितलं असेल, सुरुवातीचा व्हिडिओ आहे जुहूचं, ते बघितलं, त्याच्यामध्ये गुरु महाराज नाचत आहे. आणि आम्हाला आठवतं की गुरु महाराज कुर्तासुद्धा घालत नव्हते, फक्त धोतर आहे. उत्तरी तर दूरची गोष्ट आहे, खूप जास्त असे नाही की खूप चांगले कपडे मिळत असतील त्यावेळेस, तर फक्त एकाच म्हणजे धोतरवरच राहणार. आणि मेन आहे की महाराजांना कधी पण आपल्या कपड्यांचं भान राहत नव्हतं, चांगले कपडे घातले पाहिजे. आणि आम्हाला आठवतं विशेष करून आम्ही ऐकत होतो परमपूज्य गोपालकृष्ण महाराज यांचं खूप जवळचा संबंध होतो गुरु महाराजांसोबत. ते शिकवायचे की आता जेव्हा विशेष करून गुरु महाराज जेव्हा दिल्लीमध्ये प्रेसिडेंट झाले, तर त्यावेळेस गोपालकृष्ण महाराज म्हटलं की थोडं कपडे प्रेस करत जा, चांगले कपडे घालत जा, म्हणजे प्रेस वगैरे करून. कारण महाराज पदयात्री होते आणि मळकट आहे, कसे पण कपडे महाराज तसेच राहायचे. तर स्वतःविषयी कधी त्यांनी विचार केला नाही. आणि मग प्रभुपादांनी फक्त एक वाक्य म्हटलं, आपण किती वेळा या वाक्यानं ऐकलं असेल, पण खूप विचार करण्यासारखं आहे. प्रभुपादांना एक वेळा भक्तिसिद्धांत सरस्वती म्हटलं की इंग्रजी भाषेत प्रचार करा, तो एक वाक्य इतकं गांभीर्याने घेतलं. तसं गुरु महाराजांना म्हटलं की हा पदयात्रा तू गावातला आहे तर बैलगाडीवर कर, पदयात्रा सुरू कर. आणि त्या शब्दाला महाराजांनी आपल्या जीवनामध्ये स्वीकार केलं. तर जो त्यांचा गुरुनिष्ठा आपण बघतो. आणि आता आमची पदयात्रा जवळपास 7 पदयात्रा सुरू आहे. आणि पदयात्रांच्या जे भक्तांसोबत भेटतो, तर पदयात्रा चालवणं इतकं सोपी पण नाही आहे. आणि पदयात्रामध्ये 4-5 भक्तांना पण टिकून ठेवणं, कारण की प्रत्येक भक्त आपापले मूडी राहतात, पैशाने थोडी राहतात ते. तर मूड आहे तो सेवा करेंगे, नाही मूड आहे तो चले. तर सर्वांना टिकून ठेवणं, सर्वांना सोबत ठेवणं खूप ठीक आहे झालं. ओके. तर अशी गुरु महाराजांनी पदयात्रा सुरू केली, पदयात्रा चालवली. आणि काल जसं मी म्हणत होतो की श्रील प्रभुपादांनी गुरु महाराजांचा भाव, प्रभुपादांच्या भावाला आत्मसात केलं. श्रील प्रभुपादांनी 10 वर्षामध्ये 108 देशांमध्ये मंदिर बांधलेत, मंदिराची स्थापना केली. तशा प्रकारेच गुरु महाराजांनी केवळ 10 वर्षामध्ये 108 देशांमध्ये पदयात्रा सुरू केली. श्रील प्रभुपादांनी 10 वर्षामध्ये स्थावर
मंदिराचं निर्माण केलं आणि गुरु महाराजांनी 10 वर्षामध्ये जंगम मंदिर बनवू शकतो. मोबाईल टेम्पल ना पदयात्रा म्हणजे, ज्याला सोप्या शब्दात म्हटलं तर अतिमानवीय कार्य आहे. कसं कोणी व्यक्ती करू शकतो 108 देशांमध्ये? तर इतकंच आहे की निश्चितच काही भगवंतांची कृष्ण शक्ती विना नाही तार पडतं. तर प्रभुपादांच्या एक शिष्यांमध्ये विशेष शक्ती आहे. तर असे गुरु महाराजांचे खूप काही गुण आहेत. त्यांनी कशा प्रकारे दिल्लीमध्ये खूप काही कष्ट घेतले. आज आपण राधा पारसारथी मंदिर बघतोय. आणि त्या पूर्वी त्याच्यापूर्वी खूप काही भाड्यातल्या वेगवेगळ्या जागेवर मंदिर शिफ्ट झालं. आणि मग गुरु महाराजांनी खूप प्रयत्न केले, अनेक प्रयत्न. त्यावेळेस आता तर इस्कॉनचं नाव बघितलं लोक स्वागत करतात. इस्कॉनचे महाराज आले, यांना कुर्सी द्या. पहिले कोणी विचारत नव्हतं. आणि गुरु महाराज पूर्ण दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथे मी ऐकत होतो श्रीमान सहस्त्रनामच्या मुखातनं 5 पैसे समजते, 5 पैसे की रिक्षाने कुठे जाणार तर 5 पैसे लागतील, तर 5 पैसे खर्च व्हायला नको, त्यामुळे महाराज पायी पायी जायचे खूप वेळ. 5 पैसा सुद्धा वाचवायला. आणि कधी मग दिल्लीहून वृंदावन जायचं तर काय करायचे, हात दाखवायचे. ट्रक आहे ना त्याला. आता किती जण वृंदावन यात्रा गेले तर म्हणजे पहिले फ्लाईटची तिकीट बुकिंग केली, AC 2 टायर, AC 3 टायर. आणि गुरु महाराज जेव्हा वृंदावन जात होते तर कसे गेले म्हणजे हात दाखवलं तर ट्रक थांबलं आणि ट्रकमध्ये तर ड्रायव्हरचा कॅबिन राहतो, कॅबिनच्या वरती बसून जात होते. अशा अनेक गोष्टी आपण ऐकतोय. प्रभुपादांच्या प्रत्येक शिष्यांविषयी आपण ऐकतोय. तर महाराजांचे त्याग आहे, बलिदान आहे आणि तपश्चर्या आहे. तर हरे कृष्ण. आता मी आय वॉज नॉट रिअली प्रिपेअर्ड, तरी थोडं बोललो मी. तर असे इथे खूप काही आपण नंतर कधी संधी मिळाली तर वंशीवर्धन ठाकूर आपलं सांगतील. प्रभुपादांनी कोणकोणते निर्देश दिले गुरु महाराजांना, तर त्याच्यामधनं हा होता पदयात्रा. प्रभुपादांनी म्हटलं वी वॉन्ट मेन लाईक यू, तुझ्यासारखे व्यक्ती पाहिजे. म्हणजे तर महाराज नाही म्हणतात की प्रभुपादांनी म्हटलं आहे मेन लाईक यू म्हणजे भारतीय असे युवक हवे आहेत. आणि शेवटी शिल प्रभुपाद म्हणे की मला वर्ल्ड टूर काढायचं आहे, विश्वभ्रमण करायचं आहे 1977ला. आणि त्यावेळेस विश्वभ्रमणसाठी मी तर भक्तिस्वरूप दामोदर महाराजांनी हात वरती केला. म्हणे आपण गाडी मग जाऊया आणि प्रभुपाद मी आपल्यासोबत चढणार आणि तिथे सायंटिस्ट लोक भेटतील, त्यांना मी प्रचार करणार. मग तिथे इतर जणांनी म्हटलं की गिरिराज महाराजांनी हात वरती केलं, म्हणजे प्रभुपाद मी पण येणार आपल्यासोबत, मी लाईफ मेंबर बनवणार. तर प्रभुपाद ठीक आहे ठीक आहे असे वेगळे तमाल कृष्ण महाराज सर्व म्हणत होते. आणि त्यावेळेस लोकनाथ ते रेकॉर्डिंग पण आहे, आपण ऐकू शकता. ते आवाज आहे त्याच्यामध्ये, मधूनच लोकनाथ महाराज म्हणतात प्रभुपाद कॅन आय ऑल्सो जॉईन. आपण जे वर्ल्ड टूर जेव्हा काढणार आहे मी आपल्यासोबत भाग घेऊ शकतो का? आणि श्रील प्रभुपाद म्हणे यू विल बी अवर लीडर. परमपुरुष लोकनाथ स्वामी महाराज की. तर प्रभुपादांचे लोकनाथ आणि मग लोकनाथ प्रभुपाद ते पण तो भाग होता की असे खूप काही वेगवेगळे प्रभुपादांनी वैयक्तिकपणे गुरु महाराजांना काही निर्देश दिलेत. आणि शेवटी फक्त एकच की काही वर्षापूर्वी जेव्हा खूप वेळा विशेष करून आमचा अनुभव राहिला की दीक्षा कार्यक्रम वगैरे होतात शेकडो हजारोच्या संख्येत, तर कधी कधी हे पण बघितलं आहे की त्यानंतरच गुरुजनांना काही कष्ट पण होतात, कधी आजारी होतात. तर एका वेळेस असंच काही झालं की महाराज खूप आजारी पण होते, काही अडचणी होत होत्या, त्रास आणि मॅनेजमेंटचे प्रॉब्लेम राहतातच खूप काही व्यवस्थापकीय. तर महाराजांना खूप काही चिंता होती. तर त्यावेळेस जनरली आपण असं कोणाचं बघत नाही, पण मी प्रयत्न केलं आणि असे कोणी वृंदावनमध्ये गोवर्धन राधाकुंडवर राहणारे कोणी ज्योतिष होते, त्यांच्याजवळ मी गेलो, त्यांना फोन केला आणि म्हटलं की थोडं बघायचं आहे, तर थोडी कुंडली वगैरे बघायची आहे. तर मी जन्मतारीख आणि स्थान ते सर्व वेळ पाठवलं त्यांना. हे सांगितलं ना की माझे गुरु महाराज आहे यांच्याविषयी बघायचं, यांना थोडा त्रास होतोय, तर यांचं त्रास कमी होणार का त्यासाठी विचारलं. तर त्यांनी ते बघितलं जन्मतारीख आणि त्यांनी मग काढली कुंडली. आणि मग त्यांनी फोन केलं म्हणे की कोणाची कुंडली आहे? म्हटलं का बरं काय झालं? म्हणे कुंडली बघितली, हा या जगातला कोणतं जीव नाही असं वाटत आहे.
त्या तो इस्कॉनचा भक्त नाही, इस्कॉनचे भक्त नाही आहे ते, आणि त्यांना लोकनाथ स्वामी महाराजांचं नाव सुद्धा माहिती, फक्त जन्मतारीख दिली आणि कुंडली काढली. म्हणे कोण विशेष जीव आहे म्हणे, खूप पवित्र आत्मा कोणती आलेली आहे, असं त्यांनी म्हटलं. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज की